श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जे कुणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश दैवी ऊर्जेने भरलेला आणि तुमचे हित करायला, तुम्हाला आशीर्वादित करायला आलेला पवित्र संदेश ऐकत आहे, ते स्वामीचे प्रिय बाळ भाग्यशाली आणि खूप काही आनंद प्राप्त करणारे आहे. तुमचे वाईट काळ या क्षणापासून संपून तुमच्या दिशेने तो आनंद पुढील काही 3 महिन्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना, नामस्मरण आणि तो संकल्प तुम्हाला सर्व काही आनंद प्राप्त करून देणार आहे, जो तुम्ही काही वर्षापूर्वी घेतला आहे. देव म्हणतात, बाळा मला माहीत आहे तुझ्या मनातले ते पूर्ण होणारे आशीर्वाद, कारण मी तुझा देव आहे. तुझ्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारा आशीर्वाद तू आज प्राप्त करशील. पुढील 5 मिनिटे हा संदेश मनपूर्वक, लक्षपूर्वक ऐक, कारण यात तुझ्या मनातील त्या प्रश्नाचे समाधान करणारे उत्तर तुला प्राप्त होईल. बाळा निश्चित मनाने, एकाग्र मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐक. बाळा माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात येतात. तुला जे काही संघर्ष आहे, तुम्हाला माहीत आहे की मागील काळात तुम्ही तो संघर्ष सहन केला आहे, पण त्या काळात तुम्हाला कुठूनही मदतीचा हात प्राप्त झाला नव्हता. कारण त्याच्या मागे कारण तुम्ही जाणू इच्छिता की देवाने माझ्याकडून इतका संघर्ष का करून घेतला आहे. आज मी ज्या स्थितीत आहे ती स्थिती देव पलटू शकले असते, पण ते का नाही केले, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहे. ते सर्व काही प्रश्न मला माहीत आहे. बाळा त्या संघर्षानंतर तुम्ही जे काही प्राप्त केले आहे ते तुमच्याकडे आहे. मला माहीत आहे की जेव्हा तुम्ही तो संघर्ष करत होता त्या काळात तुम्ही अनेक काही असे अडचणींना सामोरे गेला होता. तुम्ही जिथे जिथे मदत मागायला जात होता तिथून तुम्हाला कधीही नाही असे स्पष्ट सांगितले जायचे. मला माहीत आहे तो तुझा कठीण काळ होता, पण बाळा त्या कठीण काळातही मी तुझ्यासोबत होतो. काही वेळ तुला जेव्हा नाही ऐकायला आले त्यावेळेस तुझे अश्रू ही वाहायला लागले, पण बाळा तू त्यांना धीर दिला आहेस की तुम्ही थांबा, माझे स्वामी निरंतर माझ्या पाठीशी उभे आहेत हे तुला माहीत होते. म्हणून ते अश्रू तू पुसून पुन्हा त्या कर्मांना आणि त्या कर्तव्यांना सामोरे केला आहेस. बाळा तुम्ही जो काही विजय आज प्राप्त केला आहे त्यात तुमचे संघर्षही तुमच्यासोबत होते. देवाचा आशीर्वादही तुमच्यासोबत होता. तुम्हाला माहीत आहे की मानवी जीवनात हे कठीण प्रसंग वारंवार येत राहतात, पण त्यातून निघण्याचा मार्गही तुमचा देव तुम्हाला देत आहे, हे विसरून चालणार नाही. तुम्ही आज ज्या काही स्थितीत आहात ते सर्व काही तुम्ही तुमच्या कर्माने आणि देवाच्या आशीर्वादाने प्राप्त केले आहे. तुमच्याकडे आज जे काही संपत्ती, आनंद आणि ज्या काही वस्तू तुम्ही देवाकडून प्राप्त केले आहेत ते सर्व काही तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात प्राप्त आहे. पण काही गोष्टीसाठी तुम्हाला खूप काही संघर्ष करावा लागला आहे. तेव्हाही देव तुमच्यासोबत होते, पण देव तुमची परीक्षा घेत होते. बाळा आज तुमची परीक्षा समाप्त झाली आहे. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही इच्छिलेले तुम्हाला खूप काही गोष्ट आज प्राप्त आहे, पण तू संघर्ष करत असताना देवाने तुम्हाला धीर देऊन ते पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या गोष्टी घडून घेतल्या आहेत त्या तुमच्यासाठी अशक्य होत्या, पण देवासाठी नाही. म्हणून देवाने तुम्हाला ते धीर प्रदान करून तुम्हाला ते सक्षमतेने देणे उभे केले आहे. आज तुम्ही ज्या स्थितीत आहात पूर्वी त्या स्थितीत येण्यासाठी तुम्ही फक्त मनातून नकारात्मक विचार करत होता, पण देवाने तुमचे साथ सोडले नाही. काही संघर्ष करावे लागले, पण त्यातही देवांनी तुम्हाला ते धीर, ते बळ दिले होते. आज तुझ्यासोबत मी आहे. तुझ्या मनातील प्रश्न मी जाणतो. पुढील काही प्रश्नासाठी तू माझ्याकडे उत्तर करत आहेस, पण बाळा ते उत्तर तुला नक्कीच प्राप्त होईल. योग्य वेळ येताच ते तुला प्राप्त होईल. इथून पुढे तुझ्या संघर्षाचे दिवस संपण्यात येत आहे. तुझ्याकडे काळजी नसणारे असे काही प्राप्त होईल, त्यामुळे तुझी काळजी नाहीसे होईल. असे आशीर्वाद आणि असे चमत्कार तुझ्या दिशेने येऊन तुझ्यासाठी चमत्कार करणार आहे. बाळा तू आता एका हिऱ्याप्रमाणे चमकायला लागला आहेस, कारण मागील संघर्षामुळे तू त्याच्याप्रमाणे घडवण्यात आला आहेस. त्याचप्रमाणे कोळशाच्या खाणीत
हिरा तयार होतो बाळा. त्याप्रमाणे तुला या देवाने घडवले आहे. तुझा ब्रह्मनायक सतत तुझ्या बरोबर राहून तुला योग्य मार्गदर्शन करून पुढे नेत आहे. तुझ्यासाठी योग्य तो मार्ग तयार केला जात आहे. तुझ्यासाठी ती विपुलता, ती भरभराट देवाने देण्याचे योजले आहे. कारण देवाने तुझे चांगले कर्म पाहिले आहे. जेव्हा तुम्ही आणि तुमची इच्छा पूर्ण होतात तेव्हा लक्षात घ्या की देवाचे आशीर्वाद तुम्ही अनुभव करत आहात. ज्या वेळेला त्या क्षणाला तुम्ही इच्छा करता त्या क्षणाला तुमच्या मनात कुठलीही शंका येऊ देऊ नका. कारण देव तुमच्यासाठी असे काही निर्माण करत आहे जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभ मिळत आहे. तुमचे जीवन बदलण्याची क्षमता फक्त देवात आणि देवात आहे. तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि तुम्ही स्वामीचे प्रिय बाळ आहात हे लक्षात घ्या. आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत प्रीतीने करत राहा. देव कुठल्याही क्षणी तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आणत आहे. जर तुम्ही मागील काळात पाहिला तर आता इथून पुढे 3 महिन्यात तुमची एक सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. कारण देवाचे संकेत तुम्ही प्राप्त करत आहात. हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्याचे भाग्योदय होण्याचा काळ जवळ येत आहे. पुढील 3 महिने तुमचा भाग्योदय निश्चित होत आहे. जर तुम्हाला हे 3 महिने खूप वाटत असले तरीही हे तुम्हाला जाणवणार नाही. कारण देव सतत तुमच्या सोबत राहून तुमच्या कर्मात राहून तुमच्या जवळून ते कर्म करून घेणार आहेत. ज्यामुळे तुमचा मोठा विजय निश्चित होईल आणि तुम्हाला इच्छिलेले प्राप्त होणार आहे. जो कोणी स्वामीचा प्रिय बाळ या संदेशावर स्वामीच्या शक्तीवर विश्वास ठेवतो त्यांनी श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला विसरू नका. स्वामीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथे एक पवित्र दैवी ऊर्जा कार्य करताना तुम्ही अनुभव करा. तुमचे अडकलेले कार्य देखील काही क्षणात पूर्ण होईल. फक्त विश्वास ठेवा की स्वामीची दिव्य ऊर्जा या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या घरात, तुमच्या वास्तूत, तुमच्या मनात प्रवेश करून तुम्हाला एक दिव्य ऊर्जाचा अनुभव येईल आणि तुमची अडकलेली कार्य, तुमचे खूप काही दिवसापासून रखडलेले कार्य देखील मार्ग लागतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करत आहे. तू जे खूप काही दिवसापासून अडलेले कार्य देखील पूर्ण होईल. बाळा, निश्चित राहा, कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. माझे कार्य जरी आज तुला स्पष्टपणे दिसत नसले तरी ते पडद्याआड सुरू आहे. बाळा, मागील काळात तुम्ही जेव्हा कोणाची साथ नाही ते पाहून खूप काही रडला आहात, पण आता इथून पुढे तुम्ही खूप आनंदी होणार आहात. कारण ते सर्व काही केलेले फळ आता इथून पुढे तुमच्या हाती येणार आहे. तुम्ही जे काही कर्म मनापासून केले आहे त्यात तुम्हाला मोठ्या यशाची खात्री आहे. बाळा, देव म्हणतात, तू आता अशा उंबरठ्यावर पाऊल देत आहे. इथून पुढे तुमच्या जीवनात सुखद अनुभव, वेगवान प्रगती तुम्ही आता अनुभव करायला तयार केल्या जात आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार पाठवू इच्छितो. जर तू या क्षणाला देखील सज्ज असतील तर ते तुझ्यासोबत घडायला लागतील. बाळा, ते मनापासून स्वीकार कर. कारण जो कोणी मनापासून आभार मानतो, धन्यवाद मानतो आणि ते आशीर्वाद, चमत्कार स्वीकार करतो त्यापर्यंतच ते पोचतात. जो कोणी शंका घेतो किंवा काही वादविवाद करत बसतो त्याच्यापर्यंत ते पोचत नाही. तर शंका कुशंकांना स्थान देऊ नका, कारण पुढल्या क्षणी ते आशीर्वाद प्राप्त करणारा तू असशील. होय बाळा, मी तुझ्याशीच बोलत आहे. हा संदेश तुझ्यापर्यंत येण्याचं कारण तुझी मोठी इच्छा पूर्ण होण्याचा काळ जवळ येत आहे. तू सत्य ऐकत आहेस. तुमच्या मनातील ती मोठी इच्छा देवाने जाणली आहे. बाळा, आजपर्यंत तू धीर धरला आहे, तू स्थैर्य धरले आहेस. तेव्हा आता पुढे जा आणि काही पाऊल उचल. तुला तुझे आशीर्वाद मार्गात प्राप्त होतील. ज्या मार्गावर तुला देवाने चालायला सांगितले आहे तो आहे सत्याचा मार्ग. आणि परिश्रम करताना कधीही घाबरू नकोस, कारण तितके परिश्रम आणि तितके श्रम करशील तू घेणार आहेस तितकेच मोठे यश तुला लवकरच प्राप्त होताना दिसून येतील. बाळा, हे माझे वचन आहे की तुझ्या जीवनात तो अंधार इथून पुढे राहणार नाही. तुम्ही ज्या कमतरता सहन केले आहेत त्या तुम्हाला इथून पुढे पाहायला लागणार नाही. तुमच्या आयुष्यात
ते भरभराट सुखद अनुभव आणि ते एकुलतेचा आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची संपूर्ण सुरक्षा देव करत आहे. जर तुम्ही देवी संदेशावर स्वामीच्या चमत्कारावर विश्वास ठेवत असाल तर होय म्हणून टाईप करा. माझा देव मान असे कमेंट करायला विसरू नका. तुमच्या देवाने तुमच्यासाठी काही आशीर्वाद पाठवले आहे ते जोपर्यंत मनपूर्वक स्वीकार करतो त्याच्यापर्यंत ते नक्कीच पोचतात. जे कोणी फक्त देवाच्या आशीर्वादांवर आणि काही अशा गोष्टीवर फक्त शंका घेतात त्यापर्यंत ते नक्कीच पोचत नाही. तू स्वामीचा प्रिय बाळ आहेस म्हणून हा दैवी योजनेने भरलेला संदेश काही संकेत घेऊन तुझ्यापर्यंत आलेला आहे. पुढील काही महिने तुझ्यासाठी खूप आनंदी उपलब्धी करून देणार आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात तुमचे त्या ठिकाणी नाव घेतल्या जात आहे. तुमच्याकडे ते मोठे यश येणार आहे. तर आता सज्ज व्हा. ते आनंद स्वीकार करण्यासाठी, त्या उपलब्धी प्राप्त करून घेण्यासाठी तुमचा मान सन्मान होणार आहे. तुमच्या ठिकाणी आता ते खूप काही असे प्राप्त होणार आहे याची प्रतीक्षा तुम्ही काही काळापूर्वी करत होता ते आता तुमच्या मार्गात सहज तुम्हाला प्राप्त होईल. कारण देवाची दिव्य दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आली आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात ते बदल, ते अनुभव तुम्ही कराल. कारण ते सुखद अनुभव चिरकाल तुमच्या स्मरणात राहणार आहेत. तुम्ही सत्य ऐकत आहात. जर देवावर तुमचा विश्वास आणि श्रद्धा आहे तर मी स्वामीचा प्रिय बाळ असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या इच्छा आकांक्षा जाणतात. कधी कधी काही गोष्टींना तो वेळ लागतो तरी घाबरू नका. कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाचे अफाट आनंद कार्य सतत सुरू आहे. प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण होतात. फक्त विश्वास आणि श्रद्धा हवी, नामस्मरण हवे. भक्तीत अंतर देऊ नका. कारण भक्ती करताना जेव्हा देव काही परीक्षा घेतात तेव्हा त्या पूर्ण करायला वेळ लागतो. आणि निश्चित माना की तुम्ही जे काही मागू इच्छिता, मग ती भक्ती असो किंवा देवाची आराधना असो की देवाजवळ मागितलेले काही इच्छा असो, ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमचे कल्याणच होणार आहे. जो कोणी स्वामी भक्तीत दंग आहेत, स्वामीचे श्री स्वामी समर्थ नामस्मरण करू इच्छितात, त्याच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करून त्यांच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीच्या वाटा दाखवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमच्याकडे आनंदाची बातमी लवकरच येणार आहे. तुमची आवडती व्यक्ती ती आनंदाची बातमी तुम्हाला प्राप्त करून देईल. कधीही निश्चित राहा. सर्व काही आपल्या देवावर सोपवा आणि मग बघा देवाचा चमत्कार तुमच्या दिशेने आपोआप घडू लागतो. जर तुम्हीही स्वामीचे ध्यान चिंतन म्हणून नामस्मरण करत असाल तर सर्व काही चिंता स्वामीच्या चरणी सोपवून निश्चित राहा आणि देवाचे नाम घेत आनंदी राहा. कारण देवाच्या नामात अत्यंत आनंद आहे. त्यात जर तुम्ही राहिला तर तुम्हाला असलेले क्लेश, तुम्हाला असलेले दुःख तुम्हाला जाणवणार देखील नाही आणि देव तुम्हाला त्या दुःखातून किती अलगद बाहेर काढतील याची तुम्हाला खात्री येईल. जर तुम्ही हे स्वामी भक्त आहात आणि स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवता तर स्वामी माऊली माझे कल्याण करा असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव नक्कीच तुमच्या हाकेला धावून येतील आणि तुमच्यासाठी ती मदत पाठवतील यावर विश्वास ठेवा. सर्व काही चांगलेच होणार आहे. स्वामी देव तुमचे कल्याण करोत, तुमच्या मुलाबाळाचे कल्याण करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.